न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। धरणगुते तालुका शिरोळ येथे अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून करून स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली। संजय अल्लाबक्ष शिकलगार वय वर्ष 38 राहणार लक्ष्मीनगर धरणगुते यांचा कोयत्याने सपासप डोक्यात व मानेवर वार करून खून केल्याची घटना गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी धरणगुते येथील लिंगायत स्मशानभूमीजवळ रात्री घडली होती। त्यानंतर स्मशानभूमीत हा मृतदेह पुरण्यात आला होता। बुधवारी सकाळी शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर संशयितांना घटनास्थळी नेऊन पुरण्यात आलेला मृतदेह बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास बाहेर काढण्यात आला। या सर्व धक्कादायक घटनेने शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या खून प्रकरणी पत्नी दीपा संजय शिकलगार वय वर्ष 35 राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती, प्रियकर दर्शन भगवान कांबळे वय वर्ष 36, प्रियकराचा भाऊ अमृत भगवान कांबळे व चुलता स्वागत विजय कांबळे तिघेही राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ यांच्या विरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शिरोळ पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत संजय शिकलगार हे गेल्या 1.5 वर्षापासून गोव्यात गवंडी काम करतात। बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संजय हे गोव्यावरून जयसिंगपूर येथे आले होते। गेल्या काही दिवसापासून पत्नी दीपा व दर्शन यांच्यात सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून पती पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होता। त्यामुळे पती संजय हा अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नी व प्रियकर याने संजय याचा काटा काढण्याचा डाव रचला होता। यातूनच गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री संजय शिकलगार याला संशयित आरोपींनी धरणगुत्ती येथील माळ भागावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ आणले। त्यानंतर स्मशानभूमीच्या परिसरात कोयत्याने संजय यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप अनेक वार करून खून केला। दरम्यानच्या काळात संजय शिकलगार हे बेपत्ता असल्याची फिर्याद मंगळवारी त्यांचा भाऊ अनिल शिकलगार यांनी शिरोळ पोलिसात दिली होती। अशातच संजय शिकलगार यांच्या नातेवाईकांनी या खुनाच्या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन शिरोळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता। त्यानंतर शिरोळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपासाची चक्र फिरवीत संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली। यावेळी शिरोळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व कर्मचाऱ्यांनी प्रियकर दर्शन कांबळे यास धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत घटनास्थळी आणून मृतदेह पुरलेल्या जागेची निश्चिती झाल्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीमध्ये पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढण्यात आला।